नमस्कार सर्व पत्रकार बंधूंचं मी याच्या या प्रेसला मनापासून स्वागत करतो. निवडणुकीच्या प्रचाराचा आज अंतिम दिवस आहे. किंबहुना कालच बऱ्यापैकी सगळ्यांच्या सभा वगैरे काल सगळं संपलंय. काल माझ्या विरोधकांची सभा या चौंडेश्वरी चौकामध्ये पार पडली आणि मला असं वाटत होतं की मी गेल्या 12-14 दिवसांमध्ये जे प्रश्न उपस्थित केले होते किंबहुना मी ज्या विकासाच्या कल्पना मांडल्या होत्या त्या कल्पनेला त्यांच्याकडून काहीतरी प्रतिसाद येईल किंवा त्यांच्या कल्पना विकासाच्या मांडल्या जातील किंवा माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील असं मला एक वाटत होतं. पण दुर्दैवानं काल जी सभा झाली त्या सभेमध्ये कुठल्याही विकासाची कसल्याही विजनची चर्चा न करता एकतर्फी चुकीच्या पद्धतीनं आरोप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. मला असं वाटतं की कालचं जे भाषण झालं ते थोडंसं पराभव मान्य करण्यासारखं भाषण होतं असं म्हटलं तरी काय वावगं होणार नाही. आणि अपेक्षित होतं मला की थोडं भावनिक करायचा प्रयत्न करतील, कारण निवडणूक हातातून सुटत चालली की भावनिक करणं हा विषय तो एक कार्ड असतं, एक ट्रम्प कार्ड असतं ते सगळ्यांचं, आणि ते त्यांनी खेळलं असं मला वाटतं. कारण मनोगत संपवताना ते असं म्हणाले की आता माझं संरक्षण करा. मला असं वाटतं की ज्यावेळेला स्वतः दहशत करणारे लोक सगळ्या म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यावरती दहशतीनं कमान ठेवणारे लोक ज्यावेळेला स्वतः संरक्षण करा असं म्हणतात, याचा अर्थ असा आहे की या विटे शहरामध्ये लोकशाही विजय होते, लोकांचा विजय होतोय हे त्यांचं संरक्षण मागण्यावरून सिद्ध होते असं म्हटलं तरी काय चुकीचं होणार नाही असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. एक पिक्चरची आठवण करून देणार आहे. सिंगम पिक्चर एक होता आणि त्या सिंगम पिक्चरमध्ये जयकांत शिकरे नावाचं एक पात्र होतं. ते दरवेळेला लोकांना भीती घालायचं आणि शेवटला परत माझं रक्षण करा म्हणून पोलिसांच्या पाठीमागे लागायचे असं थोडंसं चित्रकालच्या सगळ्या सभेमध्ये मला दिसलं. आणि अनेकांनी मग अनेक विषय सांगण्याचा प्रयत्न केला. मग विरोधकांनी असं सांगण्याचा प्रयत्न केला की गेले 50 वर्ष आम्ही केलेल्या त्यागामुळं हे माझं विटा तयार झाले. मुळात तुम्ही जे सतत माझं विटा माझं विटा माझं विटा जे म्हणता ना, तर ते माझं विटा नाहीये. माझं मत असं की ते आमचं विटा आहे. ह्या शहरामध्ये जो आमूलाग्र बदल घडला ह्या शहरासाठी की तुमच्या एकट्याचं योगदान आहे असं माझं अजिबात मत नाही. माझं असं मत आहे की तुम्ही ते पहिलं माझं विटा म्हणाच बंद करा, आता हे आमचं विटा आहे. आणि तुम्ही असं सांगितलं की आमच्या त्यागामुळं हे विटा शहराची निर्मिती झाली किंवा विटा शहर उभा राहिलं असं तुम्ही सांगितलं. आणि मला असं वाटतंय की हे तुम्ही काय ह्या शहरासाठी त्याग केलेला नाही, तुम्ही ह्या शहराचा उपभोग घेतलाय. तुम्ही ह्या नगरपालिकेच्या सत्तेच्या माध्यमातून ह्या शहराचा उपभोग घेण्याचा प्रयत्न केला. तुम्ही त्यागलं काहीच नाही, तुम्ही भोगलंय खूप. आणि खऱ्या अर्थानं कुणी म्हणजे कुणाकुणाचं योगदान आहे मी तुम्हाला काही नावं वाचून दाखवतो. म्हणजे खऱ्या अर्थानं ज्यांच्या त्यागातून हे शहर उभं राहिले अशी खूप सारी मंडळी आहेत. स्वर्गीय आबासाहेब पाटील असतील, MP कदम होते, DP कदम होते, श्रीपती गायकवाड होते, आत्माराम शितोळे होते, आनंदराव पाटील होते, विठू चौगुले गायकवाड होते, बाबूराव पाटील होते, फुलशेट शहा होते, जगन्नाथ तात्या कदम होते, आप्पासाहेब ताळेकर होते, रामभाऊ तात्या देवटे होते, चिंतपंतांना गुळवणे होते, बंडोबा कोरे होते, दादासाहेब बर्वे होते, भाऊसाहेब बंडारे होते. अशी अनेक कुटुंब ह्या लोकांच्या त्यागातून खऱ्या अर्थानं हे शहर उभं राहिले. पण दुर्दैवानं काल तुम्ही यातलं एकही नाव घेऊ शकला नाही. तुम्ही एकाधिकारशाहीनं हे सगळं मी उभं केलंय आणि सगळं माझं आहे या आविर्भावामध्ये काल तुम्ही तुमचं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलं. आणि चला ना, ह्या लोकांचं योगदान असेल त्याग काय असं तुम्हाला मी मुद्दाम सांगतो. श्रीपती गायकवाड आणि MP कदम यांच्या कुटुंबानं त्याग केला ना. ही दोन माणसं या शहराच्या जडणघडणीमध्ये खपली गेली ना, यांची हत्या झाली. खरा त्याग काय असतो हे त्या दोन कुटुंबाच्या माध्यमातून आपण त्यांच्याकडून धडा घेतला पाहिजे की त्याग जो केला तो या दोन कुटुंबाच्या माध्यमातून त्याग केला होता. आणि मग विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून आरोप प्रत्यारोप सुरू झाले. आणि नेहमीप्रमाणे माझ्यावरती एक आरोप केला की सुहास बाबर घरं फोडतो. आता याचं उत्तर मी प्रत्येक सभेमध्ये दिलंय की मी 13 नंबर प्रभागमधून भालचंद्र कांबळेला सगळ्यात आधी उमेदवारी जाहीर केली होती. तो प्रभाग बदलून गेला होता. तुम्ही परत त्याच्या भावाला त्या ठिकाणी नेऊन उभा केलं. मला सगळे सांगत होते कृष्णात अण्णांना उभा करा, त्यांच्या पुतण्यांच्या विरोधात मी नाही म्हणून सांगितलं. अण्णांचं वय झालंय, अण्णांना मी काय त्या ह्याच्यात पाडणार नाही. शरद सूर्यवंशीची उमेदवारी 12 मध्ये आम्ही आधी जाहीर केली होती, तुम्ही त्याचा भाऊ त्या ठिकाणी उभा केला.
हे पाप भाऊभाऊंच्यात बांधणं लावणं, घरं फोडणं हे तुम्ही करताय. मी तुमच्या पुतण्यांच्या विषयी पण सांगितलं की ती माझ्याकडे कामाला येत होती, मी त्यांचं काम करून तुमच्या कुटुंबामध्ये आहे असं सही सलामत आणून सोडले. मी कधी त्यांना माझ्या पार्टीत या तर काम करतो असलं कधी सांगितलं नाही. त्याच्यापेक्षा महत्वाचं काय होतं की घरं फोडण्याचे जनक तुम्ही आहात. तुम्हाला कदाचित आठवत नसेल, श्रीपती गायकवाडांचे जे वारसदार होते अनिल भैया गायकवाड, यांच्या विरोधात सर्वात प्रथम तुम्ही अशोक गायकवाडांना उभं केलं होतं. की भाऊभाऊंच्यात तुम्ही सगळ्यात पहिले, तुम्ही काल म्हणाला की इतिहासात पहिल्यांदा असं घडलंय की भावाच्या विरोधात भाऊ उभा राहिला, तर असं नाही. याचे जनक तुम्ही आहात. अनिल भैया गायकवाडांच्या विरोधात अशोक गायकवाड निवडणूक तुम्ही लावली होती. विजयी झाल्यानंतर त्यांचा बोर्ड होता, अजूनही जखमा ओल्या आहेत, असा बोर्ड त्या काळी त्यांनी लावला होता. म्हणजे ह्या खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की घरं फोडण्याचा सुद्धा जबाबदारी की तुमच्या, याचा माझ्याशी याचा काही संबंध नाही. अनेक वेळा तुम्ही अनेक मुद्द्यांची चर्चा करताना तुम्ही असं म्हणलं की 1980च्या पूर्वी माझं घर आहे, तुझा जन्म पण झाला नव्हता, त्यामुळे सगळं मोकळं असल्यामुळे पार्किंग सोडलं नव्हतं. त्या दरम्यान तुमच्या आसपासच्या बऱ्याच लोकांनी घरं बांधली होती, त्यांच्या घराला पार्किंग आहे की. आणि मी तुमच्या घराला पार्किंग नव्हतं असं म्हणलंच नव्हतं. तुमच्या घराला पार्किंग होतं, तुम्ही आता बंद केलं ते पार्किंग, आणि मग तुमच्या गाड्या सगळ्या रस्त्यावरती उभा असतात. एक गाडी बसली पार्किंग होतं तुमच्या घरात, तुम्ही ते बंद करून तिथं ऑफिस केलं आणि तुमच्या सगळ्या गाड्या बाहेर. मी तुम्हाला पार्किंग नाही असं म्हटलं नाही. आता तुम्ही किती 100 गाड्यांचं पार्किंग बसेल एवढं, पण ते बाहेर म्हणलं ना हरेवाडीला, आम्ही गावात राहतोय, आमची अडचण झाली ना, आम्हाला पार्किंग ट्रॅफिक ही समस्या आम्हाला भेडसावतात. आम्ही ते मुद्दे मांडतोय लोकांच्या समोर, लोकांना अपील होत आहेत, त्यात आमचा दोष नाही. मी प्रत्येक वेळेला सांगतोय की नगरपालिकेनं जागा ताब्यात घेतल्या नाहीत, आपल्याला डेव्हलप नाही करता आलं. तुम्ही काल भाषणामध्ये असं सांगितलं की पंचमुखीच्या पाठीमागे एवढी मोठी जागा आहे आणि तिथं मल्टीस्टोरी पार्किंग उभा करतात. आता तिथं जे गाळे होते, जिथे जे व्यवसाय चालवत होते, ते खरेदी कोणी केलं, ते पाडलं कोणी, ते खरेदी तुम्ही केलं होतं ना. मग तुम्ही पार्किंगसाठी खरेदी केलं होतं का? नव्हता ना. तुमचा उद्देश पार्किंग करणं हा नव्हता. तुमचा उद्देश ते कमर्शियल कॉम्प्लेक्सेस बांधण्याचा होता. मग आता त्याच्यावरती तुम्ही आज मतदानाच्या आदल्या 2 दिवसामध्ये तुम्ही लोकांना सांगताय की तिथं पार्किंग उभा करायचं होतं, तिथं आम्ही उभा केलं असतं. मला असं वाटतं की मी जे मागासपासून म्हणतोय की तुम्ही नगरपालिकेची सत्ता भोगली, तुम्ही त्यात काय केला नाही. तुम्ही ती पार्किंगची जागा असेल, त्या पॉवर हाऊस, ज्या पॉवर हाऊसच्या म्हणजे ज्या पॉवर हाऊसमध्ये हे विट्याला लाईट दिली गेली होती व्यवसायांना घरांना, त्या पॉवर हाऊसच्या जागेचं सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी मात्र करून टाकलं. आज तुम्हाला पार्किंगचा साक्षात्कार झालाय. तिथं देवस्थानच्या जमिनी कुठे गेल्या, यात्रा कमिटीच्या जमिनी कुणी खाल्ल्या, याला त्याग म्हणत नाहीत, याला भोग म्हणतात असं मानणार मी कार्यकर्ता आहे. आणि सारखं माझं बेटा. मग कोविडच्या काळामध्ये कुठं होतं बेटा? कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही बाहेर सुद्धा आला नाही, तुम्ही दुर्लक्षित केलं सगळं. तुम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून एक हॉस्पिटल उभं करायचं नाटक केलं, तुम्हाला प्रांतांनी तहसीलने दंड केला 12 लाख रुपये की तुम्ही या विट्यातल्या लोकांच्याकडून चुकीच्या पद्धतीने पैसे घेतले, मग तुम्हाला दंड केला. त्यावेळेला आम्ही जबाबदारी घेऊन फिरत होतो सगळीकडे, आम्ही लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत होतो. तुम्ही कोविडच्या काळामध्ये घरात बसला होता. परत आरोप केले की आम्ही गाव सगळं शांत ठेवायचा प्रयत्न करतो. परत माझ्यावर आरोप केला की मी असं भाषणात म्हणलो की मला आता माझा अडवायला बाप नाही. मी कधी म्हटलो? त्याची पार्श्वभूमी पण सांगायला पाहिजे ना. तुम्ही ज्यावेळेला असं म्हटला की तू आता सांगतोय की माझा बाप सुद्धा मला थांबवायला नाही, हे कधी? तुम्ही जर माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या सहकार्यांना जर दम द्यायला लागला तर माझं नैतिक कर्तव्य आहे त्यांचं रक्षण करणं. माझं मत हेच आहे की तुम्ही दम द्यायला लागल्यानंतर माझं जबाबदारी आहे त्या लोकांचं संरक्षण करतं. आणि संरक्षण करत असताना मला आता थांबवायला वडील नाहीये, तुम्ही त्या टोकाच्या संघर्षाला जाऊ नका हे सांगणं माझं काम होतं. त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलं की आमच्या घरावर दगडफेक केली पण आम्ही शांत राहिलो कारण गावामध्ये दंगा होऊ नये, चुकीच सांगतायत. तुमच्या व्यक्तिगत भांडणासाठी तुमच्या घरावरती दगडफेक झाली होती. आमच्या खरेदी विक्री संघावरती निवडणुकीच्या वादावरून तुम्ही दगडफेक केली. 2004 साली विधानसभेला अनिल भाऊंचा पराभव झाला, तुम्ही आमचं अख्खं ऑफिस फोडलं होतं. पण तरी सुद्धा आमच्या कुटुंबानं, आमच्या कार्यकर्त्यांनी त्याला संयम दाखवला का? तर गाव शांत राहिलं पाहिजे. मला असं वाटतं की तुम्ही करताय दंगा धोपाडा, तुमचं काम आहे. आजही तुम्ही लोकांना दम देताय की नाही मनाला विचारा. आज हे लोकांना सांगताय तिकडं काय फिरतोय, जिकडं काय फिरतोय, तिकडं मतदान करायचं नाही, तुला परत बघून घेईल, भाजी मंडईमध्ये बसायचं आहे का नाही. मालक आहात का तुम्ही? आता ही लोक सगळे पाठीमागे पडले, लोक घाबरत नाहीत. लोकांच्या मनातून सगळे विषय आता हे बाजूला गेले. तुम्ही दुसरा आरोप केला की माझी नक्कल केली, आणि सुहास बाबरने माझी नक्कल केल्यामुळं
मला अत्यंत वेदना झाल्या. मी माझी सगळी भाषणं या नगरपालिकेच्या निवडणुकीची, विधानसभेच्या निवडणुकीची काढा, मी त्यांना प्रत्येक भाषणात सांगितलंय की मला तुमचं घर संपवायचं नाही, मला कोणाचं राजकारण संपवायचं नाही. सदाभाऊंचं वय हे माझ्यापेक्षा खूप, माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत. आमदारकीमध्ये सुद्धा ते 10 वर्ष सिनियर आहेत मला, त्यामुळे मी त्यांच्यावरती कधीच काय बोललो नाही. त्यांची नक्कल केली होती मी. तुम्ही केलेल्या, तुमच्या चिरंजीवनी केलेल्या चुकांचं तुम्हाला मी विश्लेषण करून सांगत होतो. आणि जसं तुम्हाला वाईट वाटतंय तसं ज्या वेळेला अनिल भाऊ हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते त्यावेळेला तुमचे चिरंजीव आता पोटनिवडणूक लागते, आता काही म्हातारं माघारी येत नाही असं म्हणत होते ना. आम्हाला पण वेदना झाल्या होत्या. ज्या वेळेला अनिल भाऊ गेल्यानंतर पहिली निवडणूक लागली त्यावेळेला तुम्ही त्या निवडणुकीला उभा राहिला आणि तुम्ही गेलेल्या व्यक्तीवर सतत टीका करत राहिला. त्यावेळेला आम्हाला वेदना झाल्या नसतील, आमच्या कार्यकर्त्यांनी वेदना झाल्या नसतील, आम्हाला वेदना झाल्या होत्या. त्यामुळे संस्कार माझे काढू नका, संस्कार आपले ना आपल्या मुलाच पण बघायला पाहिजे की असं कसं चालेल. म्हणजे गेलेल्या व्यक्तीवर तुम्ही बोलताय ते चालतं. मी तुम्हाला तुमची झालेली चूक फक्त तुमच्या भाषेत तुम्ही कसं समजावून सांगू शकता एवढंच सांगितलं मी. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की मी काय तुम्हाला कुणाला दुखवावं हेतून बोललो नव्हतो. अगदी आत्ता रिसेंट नंदकुमार पाटील आमचे कॅन्डिडेट आहेत. तुम्ही जाहीररित्या त्यांच्या व्यंगावरती चर्चा करता, मीम्स टाकता, सोशल मीडियावरती त्यांच्यावरती कमेंट करता. त्यांच्या कुटुंबात त्रास होत नसेल, त्यांना त्रास होत नसेल, मग आपलं सगळं झाकून ठेवायचं, दुसऱ्याच वाकून बघायचं. असं वाटतं की आपले पण संस्कार सगळ्यांनी बघायला पाहिजे असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. सत्ता आली तर सुहास बाबर आणि सगळी मंडळी नगरपालिकेच्या टेबलवर पाय ठेवून बसते. आता कोण बसणार आहे? आता काजल मित्री पाय ठेवून बसणार आहेत, विनोद घोनी पाय ठेवून बसणार आहेत, सुहास बाबर पाय ठेवून बसणार आहेत. मी तुम्हाला माझा स्वभाव सांगतो. 2012 साली मी पंचायत समितीला निवडून आलो, मी उपसभापती म्हणून काम करतोय. तेव्हापासून 2025च्या आजपर्यंत मी जर पंचायत समितीमध्ये कुठल्याही कामानिमित्त आत गेलो तर पंचायत समितीच्या पायरीला पाया पडल्याशिवाय मी आज जात नाही. कारण मला त्याची जाणीव आहे की त्या पंचायत समितीनं माझं राजकीय कारकीर्द घडवलेली आहे. मी त्याला मातृसमान त्या पंचायत समितीला मानत असतो. त्यामुळे माझं असं मत आहे की मला ते संस्कार आहेत की कुठं पाय ठेवून बसायचं, कसं बसायचं, कुणाचं एवढा माज आणणारा कार्यकर्ता मी अजिबात नाही. ते मग मला असं वाटतं की एकदम चुकीच्या पद्धतीनं काहीतरी टीका करायची म्हणून तुम्ही अनेक मुद्द्यांच्यावरती म्हणजे कदाचित लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. कारण विजन तुम्हाला सांगता आलं नाही, काम काय तुम्हाला त्या ठिकाणी सांगता आलं नव्हतं. आणि सत्ता आली तर आमदार तोच आहे, परत नगरपालिका त्याच्यानंतर गोरगरिबांच्या घरावरती बुलडोजर फिरवलं, असं करून बुलडोजर आपला स्वभाव नाही. आता ज्यांनी भाजी मंडीवरती बुलडोजर फिरवला, ज्यांनी पोलीस स्टेशनच्या समोरच्या गाड्यांवरती बुलडोजर फिरवला, त्या लोकांनी माझ्या बुलडोजरची काळजी करू नये. हा, मी बुलडोजर फिरवणार, तुमच्या दहशतीवरती फिरवणार, तुमच्या भ्रष्टाचाराच्या प्रवृत्तीवरती फिरवणार, तुम्ही जी एकाधिकारशाही वापरता त्याच्यावरती सुहास बाबर बुलडोजर फिरवणार आणि या शहरामध्ये लोकशाही निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार. तसं तुम्ही जर बुलडोजरचा अर्थ घेतला असेल तर मग माझी काय अजिबात अडचण आहे. तुमच्या भ्रष्टाचारावर मात्र मी 100% बोलणार. परत काल टेंबूच्या पाण्याविषयी काढला, मी अत्यंत कमी बोललो ह्या 2025च्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये टेंबूविषयी फार कमी बोललोय मी. जिथं टेंबूचा वास्तवात फायदा आहे ते मांडण्याचा प्रयत्न केलाय, पण तुम्हाला आता बोलण्याचा अधिकारच नाही. आता तुम्ही सांगताय की टेंबूला सगळ्यात जास्त पैसे मी आणले ना, असं झालं नाही ना, तुम्हाला अधिकार राहिला नाही. तो का तुमच्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये एक दगड आणला नाही. आणि सगळ्यात पहिल्यांदा ह्या योजनेला हिंदवणारा कोण माणूस होता तो तुम्ही होता. तुम्ही त्याला असं म्हणाला होता की हे दिवा स्वप्न आहे, हे कधीच असं होऊ शकत नाही. आणि आता पूर्णत्वास गेल्यानंतर आता म्हणायचं की याच्यासाठी मी प्रयत्न केले, दुटप्पी भूमिका आहे. ही भूमिका लोक अजिबात स्वीकारणार नाहीत असं म्हणणार मी कार्यकर्ता आहे. आणि फरक बघा, मी माझ्या पॅनलचं विश्लेषण यापूर्वी केलंय, आमच्या नगराध्यक्ष मॅडमनी ह्या पॅनलचं सगळं विश्लेषण केलंय. मी मगाशी तुम्हाला ज्या कुटुंबांची नावं सांगितली की ह्या कुटुंबांनी ह्या शहरामध्ये ही शहराची जडणघडण करण्यामध्ये खूप मोठं योगदान केलंय. त्या कुटुंबातला प्रत्येक सदस्य आज एकतर आपल्या पॅनलमधून उभा आहे किंवा तो सदस्य आपल्या पार्टीचं, शिवसेनेच्या पार्टीचं ताकदीनं काम करतोय. मला याचा मनस्वी आनंद आहे की खऱ्या अर्थाने हे शहर ज्या लोकांनी उभा केलंय ती सगळी लोकांची वारसदार माझ्या बरोबर आहेत. जेवढी तुम्हाला नावं घेतली त्या सगळ्या लोकांचे वारसदार अत्यंत ताकदीने माझ्या बरोबर आहेत. आज आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मी सगळ्यांना सांगतोय सक्षम आहेत. त्या प्रत्येक सभेमध्ये भाषण करतायत, त्या प्रत्येक सभेमध्ये त्यांचं मत मांडतायत, त्या प्रत्येक सभेमध्ये काय करू शकतो ते सांगतायत.
त्या स्वतः एका शारदा महिला नागरी पतसंस्थेचे चेअरमन आहेत. त्यांनी अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलाय. ते अनेक लोकांना महिलांना आर्थिक मदत करतात जेणेकरून त्यांचं कुटुंब उभं राहिलं पाहिजे. तुम्ही काय केलं? तुम्ही तुमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला काल बोलायला संधी दिली का? का नाही दिली? त्या सक्षम नाहीत का? ओबीसीची महिला म्हणून दिली नाही? अशी काय तुमच्या मनामध्ये आहे का काय पाप दुर्दैवानं आहे असं तर ते पण सांगायला पाहिजे, द्यायला पाहिजे. तुम्ही सभेच्या समोर तुम्ही एवढ्या त्यांना संधी द्यायला पाहिजे असं माझं मानणार. मी कार्यकर्ता आहे. माझा भाऊ प्रत्येक भाषणात सांगतोय की जरी मी निवडून आलो तरी सुद्धा मी कुठल्याही सत्ता पदावरती जाणार नाही. माझी अशी इच्छा आहे की हे शहर सर्वसामान्य माणसांच्या लोकांच्या ताब्यात राहिलं पाहिजे, तिथला माणूस सत्तेत गेला पाहिजे, हे माझा भाऊ प्रत्येक सभेत सांगतोय. तुम्ही काय सांगताय? नगराच्या खुर्चीला माझी खुर्ची लावून बसणार आणि मी सगळं कारभार करणार का? उमेदवार सक्षम नाही? तुमच्या घरातला उमेदवार असेल तरच सक्षम, अन्यथा इतर कोण सक्षम नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का? मग जर सक्षम उमेदवार नाही तर का त्यांना दुर्दैवाने तुम्ही त्यांना उमेदवार दिली? का तुम्हाला फक्त सह्या द्यावं पाहिजे? तुमचं ऐकणारेच लोक तुम्हाला पाहिजे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? आता माझ्यावरती भाषण करत असताना एकदम माझी नगराध्यक्ष म्हणले की मी महिलांच्या निरंजनकडे बघून, तुम्हाला कोणी विचारलं होतं? एक्सप्लेनेशन कशासाठी देताय? शंका आहे का तुमच्या मनात? काय तुम्हाला याविषयी कुणीच बोललं नव्हतं ना की मी निरंजनाकडे बघतो. मी तुम्हाला जर असं सांगायचं झालं की ह्यामध्ये मी महिलांचा आदर करतो तर माझा तुम्हाला परत प्रश्न आहे की रुपाली मंथन बेटकरी ज्याला नगरसेविका होत्या त्या गरोदरपणाच्या रजेवरती असताना त्यांचं पद रद्द व्हावं म्हणून तुम्हीच प्रयत्न केले. तुम्हीच कलेक्टरना अर्ज दिला की ह्या गैरहजरात त्यांचं पद रद्द करावं. तुम्हाला माहिती होतं त्या गरोदरपणाच्या रजेवरती आहेत. मग तुम्हाला त्याला महिलेची भावना दिसली नाही? अनिल आप्पांच्या मंडळी, नेहा डोंबे ह्या महिलाच होत्या. यांना उमेदवार देतो म्हणत आणलं आणि त्यांचा विश्वासघात केला. मग तुम्ही महिलांचा विश्वासघात करताय, तुम्ही त्यांच्या भावनांची खेळताय. मग एवढं सगळं असताना निरंजनकडे बघितलं काय? नाही बघितलं काय? आणि तुम्हाला विचारलं होतं कोणी? हा चर्चेचा विषय नव्हता काय? कशासाठी तुझं एक्सप्लेनेशन काय मला माहित नाही. माझ्यावरती आरोप केला की सहानुभूतीमुळं विधानसभेची निवडणूक जिंकली. आता बरोबर 1 वर्षापूर्वी काय आरोप होता? ईव्हीएम मुळे जिंकली. ईव्हीएम केलं, हा निकाल जनतेचा नाही, मी मान्य करत नाही, हा ईव्हीएमचा कौल आहे तो त्यांना मिळालाय आणि तुम्ही ते डिक्लेअर करून टाकलं की मी डिक्लेअर करतो हा विजय ईव्हीएमचा विजय आहे. आता 1 वर्षापूर्वी ईव्हीएमचा विजय आणि आज बरोबर सहानुभूतीचा विजय, बरोबर 1 वर्षानंतर. मी मान्य करणार ना. पण त्या अनिल भाऊ गेल्यानंतर त्या वर्षभरामध्ये मी 1300-1400 कोटी निधी आणू शकलो ना त्या मतदारसंघाला. मी ते काम केल्याला दाखवले. सांगेल मी माझ्या वडिलांचं नाव घेतले का? माझा जर समृद्ध वारसा असेल माझ्या वडिलांचा, माझ्या वडिलांनी त्याग करून समर्पित भावनेने जर जीवन जगलं असेल तर मी त्यांचा वारसा सांगायच नाही का? आज तुम्ही हनुमंत पाटील साहेबांचा वारसा सांगत नाही का? आता हनुमंत पाटील साहेबांचे पंतू आले ते पण सांगतात हनुमंत पाटील साहेबांचा वारसा. मग ही सहानुभूतीवरती न्यायची का निवडणूक? मग तुम्ही सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करत नाही का? मला असं वाटतं की मी आत्ताच्या ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीला मी कुठेही नाव घेतलेलं नाही. मी काल फक्त पहिल्यांदा भाषणात अनिल भाऊंचं नाव घेतलं की अनिल भाऊंचं असं स्वप्न होतं 2016च्या निवडणुकीमध्ये अनिल भाऊ सतत सांगायचे की मला हे शहर बारामती सारखं करायचं आहे आणि एक संधी मला द्या की मी बारामती सारखं शहर तुम्हाला मी करून दाखवतो. तेव्हा तुमचं भाषण असं होतं की आम्ही सिंगापूर करू, असं तुमचं भाषण होतं. आता झालं का सिंगापूर 9 वर्षामध्ये? सिंगापूर कधी करायचं? नाही झालं तसं ना. हे मोठ्या अडचणी आहेत. ते मला 42 मताचं मताधिक्य मिळालं. ॲरोगंट आहे स्वार्थावर. आता ॲरोगंट कोण आहे? पाटील की कुणाच्यात आहे? सगळ्या लोकांना माहित आहे. म्हणजे मी आज प्रत्येक ठिकाणी फिरत असताना जे मला जाणवले शहरामध्ये जो प्रतिसाद मिळाला त्याच्यात मला जाणवतं ना कोण ॲरोगंट आहे कोण आहे. मी 42 मताचं मताधिक्याचं एक्सप्रेशन कधी देतो त्याची पार्श्वभूमी पण तुम्ही सांगायला पाहिजे. तुम्ही आज परत तीच भाषणं करताय जी भाषणं 2004 साली केली होती ती तुम्ही 2025च्या निवडणुकीला तीच भाषणं करताय. ही बाहेरची आहेत, ह्यांच्या ताब्यात काय द्यायचं नगरपालिका? ह्यांचा काय संबंध आहे? मी तुम्हाला हे सांगतो, हे मुद्दे मागं पडलेत. मागं कधी पडले? 2024च्या विधानसभेला मला 42 मताचं मताधिक्य मिळालं. हे सांगण्या पाठीमागचा उद्देश असा असतो की 42 मताचं मताधिक्य मला या शहरानं दिलं, ह्याचा अर्थ ह्या लोकांनी मला लोकप्रतिनिधी या नात्याने नव्हे तर कुटुंबाचा सदस्य म्हणून मला ह्या लोकांनी स्वीकारलाय.
माझा जन्म इथला आहे, माझं शिक्षण इथलं आहे आणि मी विट्याचाच आहे. हे सांगायला मला काय वेगळं कारण द्यायची आवश्यकता नाही. आणि त्याचं प्रूफ लोकांनी दिले विधानसभेच्या निवडणुकीला. एवढंच तुम्हाला, त्यात ॲरोगन्सी अजिबात नाही. मी तुम्हाला माझी भाषण आठवा, मी पहिल्यापासून सांगतो, राजकारण हे ताम्रपट नसतं. कोण ताम्रपट मी जन्माला आलेला नाही. त्याच्यामध्ये चढ उतार आयुष्यभर असतं. आणि हे भान ठेवून मी जमिनीवरती पाय ठेवून काम करणारा कार्यकर्ता आहे. मी अनिल भाऊंचं यश अपयश सगळं जवळनं बघितलं. त्यामुळे मला माहित आहे ह्या गोष्टी कायमस्वरूपी नसतात राजकारणाच्या गोष्टी. आता छातीवर हात ठेवून बोलतो, हा काय भाषणाचा मुद्दा होऊ शकतो का? मी छातीवर हात ठेवून बोलतो. मला जेव्हा एखादा मुद्दा वाटतो, मला इथनं वाटतो, हृदयापासून वाटतो, मला असं वाटतं की मी तो आत्मविश्वासाने करू शकतो, त्यामुळे मी छातीवर हात जातो माझं. चुकीचं काय? छातीवर हात ठेवून बोलतो तेवढा मला आत्मविश्वास आहे. ते काम मी मनापासून करू शकतो. हे आत्मविश्वास असल्यामुळे मी माझा हात आपोआप छातीपर्यंत जातो. परत सांगितलं, त्यांची सत्ता आली तर काय अराजकता माजेल, मिरज खूप वाढवेल. मग माननीय पालकमंत्री चंद्रकांत दादा, माननीय आमदार सुधीर भाऊ गाडगीळ, माननीय आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या कारभारावरती तुमचे ताशेरे आहेत का? हे त्यांच्या मतदारसंघामध्ये एवढी अराजकता आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? भाजपचे सगळे आहेत, मग ह्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघामध्ये ही अराजकता पसरली आहे का असं तुम्हाला सांगायचं आहे का? तसं असेल तर मी तुम्हाला सांगतो, कुपवाड आणि विटा याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. तुम्ही मला प्रशासकीय काळामध्ये अराजकता माजली, असं झाले, काही झालेलं नाही. अराजकता काय झाले फक्त सांगा. हा, तुम्हाला पैसे खायला मिळाले नसतील, तुम्हाला काम मिळालं नसेल, ही तुमच्या दृष्टीने अराजकता असेल. पण प्रशासकीय काळामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला आणि ह्या प्रशासकीय काळामध्ये तुम्ही सत्तेत होता, तुम्ही सत्तेच्या बाहेर अजिबात नव्हता. तुमचे चिरंजीव खुर्चीला लावून तिथे सीओ साहेबांच्या जवळ बसून त्यांचं काम करून घेण्याचा, त्यांना जे पाहिजे ते करून घेण्याचा प्रयत्न करत होते. सीसीटीव्ही फुटेज जर काढलं तर तुम्ही त्या विषयात अडचणीत याल असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. काल सांगितलं की समजा सत्ता परिवर्तन झालं असं त्यांनी काल सांगितलं तर अराजकता मागेल, खून होतील, दंगली होतील, बसकाबसकी होईल. कोण करणार आहेत? काजल संजय मंत्री बसकाबसकी करणार आहेत, विनोद गोवनी बसकाबसकी करणार आहे, शीला लिपारे बसकाबसकी करणार आहे का, आमच्या बिंगारदेवी मॅडम बसकाबसकी करणार का, अक्षदा साबळे बॉक्साबॉक्सी करणार आहेत का, भाग्यश्री तारळकर बॉक्साबॉक्सी करणार आहेत, विशाल तारळकर बॉक्साबॉक्सी करणार आहेत, रुपाली मंथन मेटकरी कोण बॉक्साबॉक्सी करणार आहे का? तुम्हाला हे सांगायचं आहे का, तुम्हाला दम द्यायचा आहे की सत्ता जर तिकडे गेली तर आम्ही हे सगळं करणार आहे, हे तुम्हाला सांगायचं आहे का? हे तुम्हाला जनतेपुढं मांडायचं आहे का? असंच तुम्हाला द्यायचं आहे का किंवा असं झालं तर आम्ही असंच करणार आहे? मला असं वाटतं हे कारण नसताना दहशत निर्माण करायची, कारण नसताना भीती निर्माण करायची. आणि हे सगळं का चाललंय तर लोकांचा माइंडसेट हा सत्ता परिवर्तनाच्या बाजूने झुकलाय. ते थांबवण्यासाठी तुम्ही असं म्हणजे पायाखालची वाळू घसरायला लागल्यामुळे आता बॉक्साबॉक्सी होणार आहे, असं होणार आहे, अराजकता मारणार आहे असं तुम्ही मांडत असता. तर माझी तुम्हाला विनंती आहे, ही निवडणूक ह्या पूर्ण 14-15 दिवसाच्या प्रचारामध्ये तुम्ही माझं जर सगळी भाषणं काढून बघा, ऑन रेकॉर्ड सगळी भाषणं आहे, मी केलेलं काम आणि भविष्यामध्ये मी काय करू शकतो ह्या सगळ्यांच्या सहकार्यानं एवढंच त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही माझ्यावरती एवढा आरोप केले, त्या आरोपाचं उत्तर मी तुम्हाला दिले. तुमच्यावरती मी जे जे प्रश्न उपस्थित केलेत, दुर्दैवानं त्या प्रश्नाचं एकही उत्तर तुम्हाला देता आलं नाही. उलट तुम्ही सभेचा जास्तीचा वेळ हे एक्सप्लेनेशन देण्यामध्ये घालवला आणि माझ्यावरती चुकीच्या पद्धतीने आरोप करायचा प्रयत्न तुम्ही त्या ठिकाणी केला होता. मला असं वाटतं की बरोबर 1 वर्षापूर्वी ईव्हीएमच्या नावाखाली तुमच्या चिरंजीवी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या कार्यपद्धतीवर शंका घेतली होती, ईव्हीएमवर शंका घेतली होती, त्यांना प्रश्न विचारले होते. ते जर पंतप्रधानांना प्रश्न विचारू शकतात तर एक सामान्य नागरिक सुहासाबर तुम्हाला प्रश्न विचारला तर एवढा राग कशा झाला? मी तुम्हाला प्रश्नच विचारले होते. पूर्ण निवडणुकीमध्ये मला जे फिरताना जाणवलं, मी सगळीकडे फिरलो, घर टू घर फिरत असताना तिथल्या लोकांच्या समस्या माझ्यासमोर मांडल्या. आज ही मूलभूत सुविधा ज्या नगरपालिका देणं आवश्यक होतं ते 40-50 वर्षाच्या सत्तेमध्ये तुम्हाला देता आलेल्या नाहीत. हे तुमचं अपयश आहे, हे तुमचं दुर्दैव आहे आणि ते स्वीकारायचं बाजूला राहिलं आणि तुम्ही इलेक्शन
भावनेच्या कार्डवरती घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मी कधीच भावनेच्या कार्डवरती मी आता निवडणूक केलेली नाही, पण कामाच्या जीवावरती निवडणूक करतोय. मला असं काल सदाभाऊंच्याकडून खूप अपेक्षित होतं की भाऊने काय केलं हे सांगावं 50 वर्षामध्ये आणि काय करणार हे सांगावं, पण दुर्दैवानं ते सांगता आलं नाही. ते माझं 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 करत गेले. ते फक्त त्यांचं योगदान सांगण्यात रमून गेले. ह्या शहरामध्ये ज्या कुटुंबाने योगदान दिले त्या कुटुंबाचं कुठेही भाऊने नाव घेतलं नाही. असं एकाधिकारशाहीनं एकट्यानं करून गाव कधीच होत नसतं. या सगळ्या लोकांचं योगदान आहे. ही सगळी मंडळी माझ्याबरोबर, त्याचा मनस्वी आम्हाला आनंद आहे. काय झालं तुम्हाला सांगतो, त्यांनी ते सांगण्याचा प्रयत्न केला 30 किलोमीटरनं पाणी आणतो हे ते. आता गोगावचं पाणी एवढ्या लांब आहे, त्याची पाणीपट्टी कशी लावतो तुम्ही मला माहित नाही. पण आता आम्ही सोर्स कुठे घेतलाय? सोर्स वाजरला घेतलाय. भविष्यामध्ये अडचण, आता सध्या पाणी आपण अडचणच्या तलावातूनच उचलतोय, किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही. वाजरचा सोर्स आणखीन जवळ आणलाय आपण. अजून एक 6 महिने वर्षभर गेलं की जी नेवरीची आपली पाणी पुरवठा योजना होती, माझं स्वप्न आहे की ती परत पुनर्जीवित करायची. कदाचित ती जर सगळ्या पाईपलाईन आज असत्या, आपल्या जॅकवेल बिकवेल तिथंच आहे सगळं, अजून ती सगळं असतं तर तिथलं पाणी वापरून आपण शाहूनगर, संभाजीनगर, शिवाजीनगर या सगळ्यांना रोज पाणी देऊ शकलो असतो, जे फक्त 8 किलोमीटरवरती आहे. आणि इकडचा लोड कमी केला असता. आणि हे सगळं सोलरवरती नेतोय. मी प्रत्येक भाषणामध्ये सांगतोय की मी सोलरला नेणार आहे. तुम्ही आळसनमध्ये तुम्हाला मी अक्षांश एकांश टाकतो, तिथे जावा. सोलरचे पॅनेल बसवायचं काम अंतिम टप्प्यात आहे. आणि तुम्ही जे सोलर पॅनल आता 750 किलोवॅटचा आहे. हा एकच पॅनल, एकच सोलर पॅनल बसवणार नाही ना आपण. म्हणून तर म्हणतोय ना, तुम्ही द्या ना सत्ता एकदा माझ्याकडे. नाही करू शकलो तर तुम्ही उभा राहू नका, करू शकलो तर तुम्ही उभा राहा, नाही करू शकलो तुम्ही उभा राहा. ते हे विटा मला मुक्त करायचं होतं तुमच्या झोपडीतनं, म्हणून विट्यात राहिलो आलो मी. आणि मी लोकप्रतिनिधी या नात्यानं काम करतो. मला ह्या शहरापर्यंत ह्या छोट्यासा एस टी स्टँड विट्यात आहे. ते लोक बाय बस येणारे लोक किंवा सहज येणारे लोक मला सहजासहजी भेटले पाहिजेत म्हणून विट्यात राहिलो. मला गाडीला भेटायला याला तर त्यांना स्पेशल गाडी करायला पाहिजे. ज्यांच्याकडे गाडी नाही ते लोक येऊ शकत नाहीत, त्यांना भेटायला मला सहज भेटायला इथं यायला. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं मला ह्या जोखडात विटा मुक्त करायचं, म्हणून विट्यात राहिलो. आणि मी विट्यात आज राहतोय. परत समजून घ्या, 1982 पासून विट्यात राहतोय. नाही, परत समजून घ्या, MIDCची जागा अधिग्रहित करायची होती. त्याच्यापेक्षा त्यातले, आता तुम्ही आरोप केला, त्या खंबळ्यातले अनेक लोक भूमिहीन होत होती. खंबळ्यात त्या लोकांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहत नव्हता. जसं आज आपण प्रयत्न करतोय की रस्ता जात असताना एकही घर पडलं नाही पाहिजे, एकही वीट नाही पडली पाहिजे, तसंच त्यांची अवस्था होती. एक्सपान्शन करायला अर्थ नव्हती, पण जी लोक भूमिहीन होणार आहेत, ज्यांना परत सोर्सच नाही काय, आणि करायलाच हरकत नाही, करू ना, अजून जागा शोधा आपण, आणि प्रयत्न करू. तर कंपनी आल्या होत्या का तशा? आज कंपन्यात केली तर किती प्लॉट मोकळे आहेत? तुम्ही आमदार होता 10 वर्ष त्याला, 4 ते 14 तुम्ही आमदार होता. तुम्ही ताकद लोन करायला पाहिजे होतं. आणि मुळात कंपन्या येतात, मी तुम्हाला सांगतो, कंपन्या कधी येतात? तुम्ही आमदार होता तेव्हा पाण्याचं काहीच काम झालं नाही. मुळात कंपनी येण्यासाठी बेसिक गोष्टी, इन्फ्रास्ट्रक्चर, तुमचं रस्ते कनेक्टिव्हिटी पाहिजे, तुम्हाला लाईटची स्वयंपूर्णता पाहिजे, तुम्हाला पाण्याची स्वयंपूर्णता पाहिजे. ती आज निर्माण झाली. अनिल भाऊंच्या 10 वर्षाच्या आमदारकी मधल्या काळामध्ये निर्माण झाली. आता आपण कंपन्यांना इन्व्हाइट करू शकतो, एक एक कंपनी येणार. माझा शब्द आहे, विधानसभेत निवडणुकीत माझा शब्द आहे. तेच तुम्हाला तेच सांगतो ना, सगळं त्यांना सांगायचं. मी सत्ता आली तर मी करणार ना. आमचा प्रयत्न असा आहे की त्या 7 एकरामध्ये तुम्ही आता सीओना, तुम्ही आता आज आचारसंहिता आहे, पण आचारसंहिता संपल्यानंतर तुम्हाला उजवात झालं होतं सीओच्या बरोबर. आपलं 14 कोटी रुपये राज्य शासनाकडून येणं आहे. त्या येण्यामध्ये आपण त्यांना एक क्लॉज टाकास विनंती करतोय की सोलरचं युनिट तुम्ही उभा करू शकता. आणि त्या 7 एकरामध्ये 2 मेगावॅटचं लाईट, आमचं मध्ये नुसतं पाणीपट्टीचं नाही,
फक्त नळ पाणी पुरवठा योजनेची लाईट नाही तर आपली जी स्ट्रीट लाईट आहे ती सुद्धा सोलर नेता येते का, हा आमचा प्रयत्न आहे. आणि खरोखर सोलर म्हणजे जसं आता जे उमेदवार आहेत, एक माधव रोकडे नावाचे उमेदवार आहेत, त्यांना एक 2.5 कोटीचं सोलर लॅम्पचं काम मिळालं होतं. कुठं आहेत सोलर लॅम्प? एकही सोलर लॅम्प कुठ्यात नाही. असला सोलर मी काय उभा करणार नाही, मी ऍक्च्युअल सोलर उभा करणार आहे. त्याचं आता 700-750 किलोवॅटचं काम चालू आहे. ह्या 7 एकरात सुद्धा आपण सोलर प्लांट उभा करणार आहे. या क्रीडा संकुलाचा विषय काय करतात? आता क्रीडा संकुल त्या कुटुंबाने एक्सप्लेनेशन दिलंय की मुळात ह्या क्रीडा संकुलला 2001 साली मान्यता होती माझ्या हिशोबानं. त्यावेळेला ह्यांनी जागा नाही अशी असमर्थता नगरपालिकेने दर्शवली. भाऊंच्या काळात क्रीडा संकुल मंजूर होतं. नंतर सदाभाऊ आमदार झाले आणि त्यांनी त्या क्रीडा संकुलाला परत काय केलं, आरक्षित जागा दाखवण्याचा प्रयत्न केला. ती जागा त्यांच्याकडनं खरेदी करून घेतली आणि भाडेपट्ट्यानं राज्य शासनाला दिली असं दाखवलं. त्या जागेमध्ये जवळपास 1 एकर जागेमध्ये तुम्ही अतिक्रमण केलं मेटकरींच्या जागेमध्ये. त्या मेटकरींचे त्यांचे न्यायप्रविष्ट विषय असल्यामुळे तिथे पैसे खर्च करता आले. त्यामुळे क्रीडा संकुल तसंच राहिलं. तुम्ही जर आणि क्रीडा संकुला जागा देत असताना तुम्ही जागा दिली की ह्याच्यापेक्षा ती सोयी जागा ही बघायला पाहिजे होतं. तुम्ही जर आजही क्रीडा संकुलला गेला तर तो 200 मीटरचा ट्रॅक आहे, 400 मीटर ट्रॅक नाही घेतो. आणि त्या ट्रॅकमधून सुद्धा अख्खी ओघळ गेली अशी प्रचंड मोठा नाला त्या ओढा त्यातनं गेलाय. कसं डेव्हलप होणार तिथं? मी मला जागाच चुकला. तुम्हाला फक्त ते तुमच्या ह्याच्यासाठी करायचं होतं म्हणून तुम्ही ते करून घेतलं. त्यांनी असं विषयामध्ये ठाण कारभार मग नंबर कसं काय आला? आता जे 5 स्टार रेटिंग झाले ना ते प्रशासकीय काळात 5 स्टार रेटिंग झाले. आणि मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं मी माझ्या भाषणात की ज्यावेळेला ती कमिटी तपासणीला आली होती त्यावेळेला त्यांचे निरोप होते कार्यकर्त्यांना की कचरा रस्त्यावर फेका. आणि ते फेकताना जे फोटो काढले आपल्या लोकांनी. अनेक संस्था खरेदी संघ खरेदी संघ पुढे गेलेले नाही. खरेदी संघ पुढे गेलेलं नाही. ते इमारतीवर गेले असेल कदाचित, त्यांना माहित नाही की जिल्ह्यात सगळ्यात टॉपचा खरेदी विक्री संघ खानापूर तालुका खरेदी विक्री संघ आहे. त्याचा टर्नओव्हर किमान 25 कोटीच्या पुढचा आहे. त्यांच्या संस्था झाल्या. आता ते बघा, परत तुम्हाला सांगतो तुम्ही गफलत करताय राजकारण आणि व्यक्तिगत संस्था. माझं BMS कॉलेज आहे, मी एकदाही भाषणात सांगितलं नाही. माझं BSc नर्सिंगचं कॉलेज आहे, माझ्या 2 शाळा आहेत, माझं सिनियर कॉलेज आहे, माझं BCA आहे. हा व्यक्तिगत विषय झाला असं म्हणणार मी कार्यक्रम. त्याचा आणि राजकारणाचा त्याचा काही संबंध नसतो. पोलीस स्टेशन पर्यंत तक्रार दिली. तर माझ्या कानावरती आलेलं नाही. कारण ठेका काय माझ्याकडे नाही, ठेका काय मी कॉन्ट्रॅक्टर नाही. कॉन्ट्रॅक्टर कोण घेत होतं कदाचित तो राग असेल त्यांना ठेका मिळाला नाही जरा कदाचित त्यांच्याकडे असेल. आता सुद्धा परत त्यांनी ते कचरा विल्हेवाट लावायचा ठेका परत त्यांच्याकडेच गेल्या वाटतं. काल तुमच्यावर असा आरोप करण्यात आला की संस्थात्मक जाळं जे आहे ते उभा करता आलं नाही. मी असेल अशोकराव गायकवाड असतील आम्ही उभा केलं, तसं तुम्ही केलं. अशोक भाऊंच्या संस्थान जाळं म्हणजे काय? बँक, दूध संघ. आता ते निवांत बोलू आपण ह्याच्यावरती. दूध संघ यांचं एक खानसरी आणि कॉलेज माझं स्वतः आहे. संस्थात्मक जबाबदारी मी सांगितली. आमच्या वडिलांचं सहकार तत्वावरती चालवण्याचा जास्त उद्देश होता. तुमची खानसरी कधी झाली? ज्यावेळेला अनिल भाऊनी पाणी आणलं, ज्यावेळेला ऊसाचं अतिरिक्त उत्पादन झालं तेव्हा तुमची खानसरी झाली. मी तुमच्या खानसरी उभं करण्यामध्ये सुद्धा माझ्या वडिलांचा मोठा वाटा आहे. हा पहिला मुद्दा. ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही जे आरोप करताना आता तुम्ही आमच्यावर आरोप केले संस्थांचं काय झालंय, मग माझाही प्रश्न आहे. तुमच्या वडिलांच्या नावानं एक हनुमान बाजार होता, तो कुठं आहे? भरवळ यंत्रमाग नावाची एक यंत्रमाग संस्था होती, ती कुठं आहे का अस्तित्वात? आणि माझं मत उलट आहे. आम्ही माणसं उभा करायचा प्रयत्न करतो, आम्ही स्वतः उभा राहतो. माझं आता BMS कॉलेज आहे. मी असं तुम्हाला म्हटलं की ह्याच्यामुळं तुमच्या लोकांचा फायदा आहे तर नाही ना, मी फुकट ऍडमिशन देत नाही कुणाला. ते देतात का? नाही देत. तुम्ही हा विचार करा ना. सुरेश शेंडेंचा दूध संघ आहे. सुरेश शेंडे आमचे सहकारी आहेत ना, आमचे कार्यकर्ते. आम्हाला आनंद आहे सुरेश शेंडेंना. आज वैभव मित्रांची प्रायव्हेट सूतगिरणी आहे, आम्हाला आनंद आहे की वैभव मित्र आमच्या कार्यकर्त्यांनी सूतगिरणी उभं केली. आता त्यांच्यातल्या काही चर्चा होत्या माहिती ना. अनिल अप्पांनी ज्या पद्धतीनं
त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली. त्या प्रेसमध्ये उल्लेख करताना त्यांनी असं सांगितलं की आदल्या दिवशी रात्रीपर्यंत त्यांनी तुम्हालाच उमेदवारी आहे, तुमच्याविषयी ह्या तक्रारी होत्या, पण आम्ही आता ते मिटवलंय, आता तुम्हाला उमेदवारी करायची असं सांगितलं होतं ना. आता ते त्यांचं किती ठरलं होतं, अनिल अप्पांचं जे मी ऐकलं त्यात असं तर लेखी ठरलं होतं 5 जागा आणि नागराज पादाची उमेदवारी असेल. मग असं लेखी असेल तर तुम्ही द्यायला पाहिजे होतं. हे होतं की हरिभाऊ आमदार असतात तर शिव आमदारला हरिभाऊ आठवण पाटलांचा तुम्हाला शेतकरी हा आणि काय राजकारण संपल, एक अधिकारी राजकारण कसं संपू शकतो एखाद्या माणसाचं? आपली वर्तणूक राजकारण संपू शकतं आपलं. समजा सुहास बाबर चुकला तर माझं राजकारण संपेल, उद्या सीओ तिथलं कोण आणि कोण जर आणून ठेवला तर माझ्या राजकारणाला फरक पडण्याचं कारण नाही. रस्ते आणि गटरीचे काम आहे ज्यादा प्रमाणाची शासनाने टक्केवारी मिळवून देण्यासाठी केली. टक्केवारी मिळवून देण्यासाठी ज्यादा प्रमाणात पैसे त्यांना टक्केवारी मिळाली. सोर्सच नाही तुमच्या गावात काम काय करायला. म्हणजे ह्या शहरामध्ये काम करताना मी तुम्हाला सांगितलं, मला सुद्धा वाटतं ना कन्स्ट्रक्टिव्ह काम करावं, की आता रस्ते गटर सोडून क्रीडा संकुला एखादं चांगलं मोठं ग्राउंड असावं, बगीचा असावा किंवा नाट्यगृह असावं. अनेक समाजाच्या आता नाभिक समाजाची मागणी त्यांच्या सामाजिक सभागृहाची किती वर्ष आहे. किंवा बिरोबा मंदिराला कंपाऊंड करायचं आहे, जागा एक ही जागा नगरपालिकेच्या ताब्यात नाही किंवा त्यांनी घेतलेल्याच नाही. मग आता ना इलाज असतो, वैशिष्ट्यपूर्ण योजनेमध्ये सुद्धा आपल्याला रस्ता गटर झाल्याशिवाय पर्याय नाही. आणि मी खरं याच्यावर बोलला नव्हतो, रस्ता आणि गटर म्हणजे माणसात आज केली असतात बाहेर वगैरे. मी फिरताना आजही सकाळी मी एका वस्तीत फिरायला गेल्यानंतर त्या वस्तीवर एकच सांगितलं की आमची तेवढी रस्ता आणि गटर करा. मग माझा प्रश्न तुम्हाला हाच आहे की या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलंच नाही की तुम्ही 40 वर्ष सत्ता भोगल्यानंतर आजही त्यात मूलभूत प्रश्न असा आहे की पाणी येत नाही, रस्ता नाही आणि गटर नाही. मग हे अपयश नाही का? याची जबाबदारी कोणी स्वीकारायला पाहिजे का नाही? तुम्ही आरोप केला की चांगलं बसताना पाडलं. चांगलं बसस्थानक पडलं. ते बसस्थानक आता खूप नाही, पतनराव कदम साहेबांनी ते बसस्थानक बांधलं होतं. आता त्या बसस्थानकाची इतकी सुंदर जागा आहे आपल्याला, तिथली पार्किंगची व्यवस्था, तिथे प्लॅटफॉर्म वाढवणं आवश्यक होतं, तिथं त्या वॉशरूमच्या संख्या वाढवणं व्यवस्थित होतं. ते दत्त मंदिर आम्ही तसं इतका सुंदर प्लॅन केला आहे. आणि परत कोणी आरोप केला रक्कम कमी झाली, त्यांना ते माहीतच नाही. रक्कम कमी झाली नाही, उलट ह्या शहराला येणारं जे ट्रॅफिक आहे किंवा ह्या शहरामध्ये फ्लोटिंग लोकसंख्या आहे त्याच्यावरती परिवहन डिपार्टमेंट ठरवतं की किती पैसे द्यायचे. त्यांनी पहिल्या टप्प्यात 15 कोटी दिले, आता 10 कोटी दिले, अजून 25 कोटी रुपये हे झाले. आणि सगळं बांधकाम झाल्यानंतर पूर्ण जे रस्ते आहेत, अंतर्गत रस्ते, ते पूर्ण कॉन्क्रीटीकरण होणार, त्याला 5 कोटी रुपये. असं 30 कोटीचा अख्खा प्लॅन आहे. हे बहुतेक अज्ञानातनं त्यांनी सांगितलेलं दिसतं. चांगलं आणि बसस्थानक पाडणं आवश्यक होतं का नव्हतं मला सांगा. उलट अशोक भाऊनी काल भाषणामध्ये पत्रकार कदम साहेबांचा एकेरी उल्लेख केला 3दा. ज्याचं नेतृत्व तुम्ही ज्यांचं मांडलं होतं त्याचा एकेरी उल्लेख करू नये राजकारणात. आगारापेक्षा बस जास्त आहे. आगारापेक्षा बस जास्त आहे. आता मला सांगा, ही ॲरोगन्सी नाही? काय सांगायचं मला? आता तुम्ही सांगा ॲरोगंट कोण आहे? उलटा आगारापेक्षा बस जास्त असेल तर तुमचं अभिनंदन. तुमच्या शाळेमध्ये मुलं जास्त, तुमचं अभिनंदन. त्या शाळेतल्या मुलांची फी भरायची कॅपॅसिटी या पाण्यामुळे निर्माण झाली आहे, थोडं डोक्यात ठेवा. म्हणून ती मुलं शिक्षणाला येत आहेत. आणि आनंद आहे ना मला, उद्या तुमच्या बसेस 300 जरी झाल्या तरी मला आनंद आहे. पण इथं बस दिल्या पाहिजे, ते आम्ही आणतोय ना. मी परत 10 बसेस आणल्या नवीन. मला तुम्हाला तेच सांगायचं आहे, अजूनही तुम्ही व्यक्तिगत व्यवसाय आणि राजकारण ह्याची गफलत करताय. ते करायला नाही पाहिजे. माझा आज BMS कॉलेज आहे, उद्या आणि मी काहीतरी वेगळं काढलं, तो माझा व्यक्तिगत व्यवसाय झाला. मग माझं 1,500 पोरं येऊन जाऊन करतातच रोज. मी राजकारणात नाही कधी मांडलं. परत माझं म्हणणं असं आहे की तुम्ही ते पगारावरचे शिक्षक आपल्यातले किती आहेत? 100% तुम्ही आपल्या लोकांना, भूमिपुत्रांना नोकरी दिली आहे का? नाही दिली. सलग 5 वर्ष एखादा शिक्षक टिकलाय का तुमच्यात? नाही टिकला.
तुम्ही परवा सांगितलं होतं टेंबूच्या अर्थचक्रामध्ये सांगितलं प्रशासनाचा कशा पद्धतीने तुम्ही आता मी भाषणात असं सांगितलं होतं की मूळ व्यवसाय जे आपले होते ते पोल्ट्री आणि यंत्रमाग. पोल्ट्री आत्ता जरा बरं आहे, पण 12-13 हजार यंत्रमागापैकी 3-3.5 हजार यंत्रमाग फक्त शिल्लक राहिले आपल्या होत्या. दुर्दैवानं या यंत्रमाग व्यवसायावरती प्रचंड मोठी अडचण निर्माण झाली आणि आपलं सगळं अर्थचक्र ज्याला पाणी नव्हतं त्यावेळेला हे सगळं अर्थचक्र ह्या 2 व्यवसायावरती टिकून होतं. आज यंत्रमाग थांबलाय बऱ्यापैकी, पोल्ट्री थोडंसं चालू आहे. एकही नवी कंपनी आता कंपनी हळूहळू यायला सुरुवात होईल. आत्ता जे अर्थचक्र सगळं चाललंय की नाही, माझं असं मत आहे की ते पूर्ण टेंबूच्या पाण्यावर होते. 4,500 एकरच्या आसपास क्षेत्र या विटे शहराचं दिसतंय. तुम्हाला ग्रामीण भागात सांगत नाही मी. 6 टापा कोण जाणार आणि त्या 400-500 एकर वाढच होईल. आणि ह्या मागच्या वर्षीच्या ऊसाचे 50 कोटी रुपये फक्त ऊसाची रक्कम आली विटे शहरामध्ये. मी आता तुम्हाला तरकारी सांगत नाही, मिरची सांगत नाही, द्राक्ष सांगत नाही, तुम्हाला पटणार नाही, पण आपल्या लोकांनी सुपारीची शेती पण चालू केली. आता मी माझ्यावर प्रयोग केला, मी नारळाची शेती चालू करतोय. लोक आता वेगवेगळ्या शेतीकडे वळायला लागले. ह्या शेतीवरती अवलंबून असलेली कृषी सेवा केंद्राची दुकान आहेत ना, त्यांचं ट्रान्झॅक्शन 100-200 कोटीवर असेल. आणि ह्याची अवजारे जी विकली जातात, ट्रॅक्टर आहेत, अवजारे सगळे विकतात, ह्याचं ट्रान्झॅक्शन 200-300 कोटीचं ट्रान्झॅक्शन आहे. म्हणजे मला असं वाटतं की आत्ता जो पैसा किंवा जी गर्दी दिसते ही सगळी ते कृष्णेच्या पाण्यावरती आहे. त्यांनी असं एक सांगितलं की तहसीलदार ऑफिस असेल, कोर्ट असेल, प्रांत कार्यालय असेल, हे सगळं आमच्या कारकिर्दीत आम्ही उभा केलं. तसं त्यांनी काहीच केलं नाही विट्यामध्ये. आता तुम्हाला सांगितलं की माणसंच उभं करायचं काम केलं पहिली गोष्ट. आणि माझं उलटं म्हणणं आहे, तुम्ही सेशन कोर्ट आणण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो. आता इथं जे मागासवर्गीय मुलांचं वसतिगृह आहे, 100 मुलांचं वसतिगृहाचे आपण नवीन मंजूर करून आणले. त्याचं मंजुरीचं पत्र तुम्हाला मी त्या ठिकाणी देतो. आणि हे कन्स्ट्रक्टिव्ह काम करत असताना उलट माझा तुम्हाला प्रश्न आहे, त्यावेळेला सुद्धा दंगा झाला होता. ही प्रशासकीय इमारत बांधताना तुमच्या डोक्यात विजन नव्हतं. तुम्ही विटाशहर कधीच वाढणार नाही असं गृहीत धरून तुम्ही पुढे बांधलं आणि मागं जागा मोकळी ठेवली. तेच जर तुम्ही आज मागं सरकून बांधलं असतं तर आपल्याला चौक प्रशस्त करता आला असता, आपल्याला पार्किंगची व्यवस्था प्रशस्त करता आली असती. ते सोडून तुम्ही काय केलंय मला सांगा. बघा, 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एक प्रशासकीय इमारत आणि सगळे पिकअप शेड तालुक्यातले, त्यांचं माझं श्रेय त्यांना पूर्ण आहे. जेवढे तालुक्यात पिकअप शेड आहेत का नाही सगळे त्यांचे. ते एखाद दुसरंच आमच्या भाऊंचं असेल, माझ्या तर अजून एक पण पिकअप शेड दिलेला नाही. हे सोडून तुमच्या 10 वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये काही नाही. आणि तुमचं भाषण होतं, भाऊंचं भाषण होतं, सदाभाऊंचं, ज्यावेळेला सदाभाऊ आमदार होते, की पंक्तीमध्ये वाढपी जर आपल्या ओळखीचा असेल तर 2 लाडू जास्त मिळतात. आमदार हाच नगरपालिकेचा विकास ताकदीने करू शकतो. माझं करेक्ट म्हणणं तेच आहे आता की आमदार नगरपालिका त्याच्याकडे असेल तर चांगल्या पद्धतीने विकास करू शकतो. आज प्रचाराला काही तास उरले, विटेकर नागरिकांना त्यांचं काय आव्हान? मी तुम्ही एक जे जाणवलंय मला, माझ्या प्रत्येक सभेमध्ये महिलांची संख्या लक्षणीय उपस्थित होती. माझ्या प्रत्येक सभेमध्ये तरुण मुलांची संख्या लक्षणीय होती. आणि मला असं वाटतं ही उपस्थिती ही नगरपालिकेच्या निवडणूक सत्तांतराच्या दिशेने झुकलेली आहे. लोक एक संधी मी मागतोय लोकांना, लोक मला संधी देतील. आणि लोकांना अपील झाले. काय अपील झाले? काम केलेलं सांगतोय आणि काय करणार हे सांगतोय. लोकांना ते अपील झाले. मला असं वाटतं की लोक याला संधी देणार आपल्याला. परवा आपण सभेत बोलला होता की नगरपालिकेच्या स्टँडमध्ये टेबल ब्रांच नाही, बेंचेस नाहीत. बेंचेस नाही. त्या आपल्या बोलण्याच्या शब्दावरती त्यांनी पुन्हा करताना म्हटलं की विद्यार्थी जितक्या नगरपालिकेच्या शाळा सगळ्या पत्र जास्त तरी चालले असते, बसायला ते मुलांना बेंचेस पाहिजे. माझं म्हणणं काय आहे, बेसिक गोष्ट काय आहे, इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही माझं इथून जावा तुम्ही आणि सगळ्या नगरपालिकेच्या शाळेत जावा. मी काल भवानीनगरमध्ये परवाची सभेला गेलो होतो. माझं भाषण चालू असताना एक तरुण मुलगा उठून आला आणि माझं भाषण थांबवून त्यांनी सांगितलं की तुम्ही शाळा आमची व्यवस्थित करा. मग त्यांना विचारलं मी काय परिस्थिती आहे, तर ती एक अंगणवाडी आहे. अंगणवाडी मी आत गवत उगवले, आत. इतकी भयानक अवस्था आहे. ते कुठल्याही शाळेला बसायला मला माझं सांगत नाहीये. 2016च्या निवडणुकीला तुमच्या जाहीरनाम्यामध्ये तुमचा उल्लेख आहे की सर्व शाळा टॅबयुक्त करू. मी म्हटलं होतं का? तुम्हीच म्हटलं होता. मग टॅबयुक्त राहिलं किमान बेंचयुक्त तरी करायचं.
सूर्यनगरमध्ये लोकवर्गणी करून बेंचेस दिलेत आणि त्या शाळेचं लाईट बिल ते मुलांच्याकडून पैसे घेऊन भरतात. हे मला काल सभेमध्ये महिलांनी सांगितलं. हे काय सुहास बाबांचा आरोप आहे का? लोक बोलतायत ना खालून. काही नगरसेवक असे आहेत त्यांचे की अगदी फुलेनगरचे मी सभेला गेल्यानंतर आश्चर्यकारक 200-250 महिला त्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या, तेवढीच पुरुष उपस्थित होते. माझं भाषण होण्यापूर्वी काही महिलांनी मनोगत व्यक्त केलं आणि त्यांनी असं सांगितलं की मागं निवडून दिलेल्या नगरसेवकाचं नाव आम्हाला आठवत नाही, कुणाला मतदान केलं होतं ते आठवत नाही, ते परत कधी नगरसेवक त्या वॉर्डामध्ये गेलेले नाहीत, सुखदुःखाच्या कार्यक्रमाला नाहीत, कुठलंही काम त्यांच्या मार्फत झालेलं नाही, असेही काही नगरसेवक आपल्या होत्या आहेत. काल राष्ट्रवादीची युवा नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि जे काही त्यांनी 500 रुपयाच्या स्टॅम्पची करार झाल्याच्या जागेचं डॉक्युमेंट सांगितलं, त्यामध्ये आपल्यालाही त्याची जाणकारी आहे अशी म्हणून सरळ सरळ त्यांनी आपल्यालाही आपल्यावरती आरोप केले. नाही, मला काय मी प्रेस कोणाची बघत नाही, कारण मी इतक्या व्यस्त होतो प्रचारामध्ये, मी कोणाची प्रेस बघितलेला नाही. पण त्याचा आरोप असेल म्हणजे त्यांनी कुणी जागा घेतली कोणाची? तिथं आदर्श कॉलेजवरती कोणीतरी ओबीसी समाजाचा पुरुष आहे, मतिमंद आहे, त्याची 500 रुपयाच्या स्टॅम्पवरती त्यांनी काहीतरी घुसखोरी केलेलं आहे, त्याला तिथं कॉलेजवरतीच कामाला ठेवलेलं आहे असं राष्ट्रवादीच्या युवा नेत्यांनी आरोप केलेला आहे. त्याचे खंडन भाऊंनी काल रात्री केले. कसं केलं? परंतु आजही त्याचे नाही, कसं केलं खंडन? कसं केलं? ते माईकवरती आणून त्याला बोलायला लावलं की मला यांनी सहारा दिलाय, मी माझा उपचार केलाय म्हणून. दस्त दाखवला का? दस्त बघायला पाहिजे ना, मग ठरल की दस्त झालाय की नाही. ते दस्त बघितलं की मग ठरल. मी कागदपत्र बघतो आले, जर दस्त असेल तर कळेल की दस्त झालाय का नाही झालाय. ते खरंच 500 रुपये स्टॅम्प कुठे आहे का नाही बघावं लागेल. ते दस्त बघून तुम्हाला सांगतो. आज विटा शहर किती प्रमाणात मागं आहे इतर शहरांच्या तुलनेत? तुम्हाला मी मुद्दाम ईश्वरपूर, मी बाहेर फार तुलना करत नाही, ईश्वरपूर आणि विटा फरक आहे की नाही मला सांगा तुम्ही. आपण आपली तुलना तासगावशी करण्यामध्ये मजा नाही, आपली तुलना जतशी करण्यामध्ये मजा नाही. ईश्वरपूर आणि आपल्यामध्ये दोन्ही नगर परिषद एकाच वेळेला निर्मित असतील तर आज आपण खूप मागे असं वाटत नाही का आपल्याला? किती वर्षाचा विजन तुम्ही आता? 20 वर्ष, किमान 20 वर्षाचा. इथनं पुढे 20 वर्ष आपल्याला काय, मी प्रत्येक भाषणात सांगतोय की येणाऱ्या गाड्यांची संख्या, किती गाड्या ह्या शहरामध्ये दर दिवसाला बाहेरून येत आहेत. 3 राष्ट्रीय महामार्ग, हे रस्ते मोठे झालेले, सेंटर प्लेस विटा आहे, आपलं मार्केट सगळ्यात मोठे विट्याचं आहे. सगळे भाजी मंडी, आता सेशन कोर्ट आल्यामुळे 4-4.5 हजार केसेस वाढले. मग ह्या सगळ्या लोकांचं पार्किंगची व्यवस्था करावी लागेल. त्या सगळ्या लोकांना आपण मुळात तुम्ही आज बघितलं तर कुठल्याही घराला पार्किंग असावं बघा, कमर्शियल कॉम्प्लेक्स पार्किंग असावं. तर त्यांनी माझ्यावरती ते सांगितले की पार्किंगचा 1980 पूर्वी घर बांधले, तुमच्या घराला पार्किंग होतं, तुम्ही बंद केलं ना, ऑफिस केलं ते, गाडी बाहेर लावताय. असं नाही व्हायला पाहिजे.